दिशा टॉपिक त्यावरचे प्रश्न किती झाले होते? 10 झाले आपले. 11 नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. रामराव हे सकाळी शीर्षासन अवस्थेत असताना रामराव हे सकाळी शीर्षासन अवस्थेत असताना त्यांचा चेहरा दक्षिणेकडे होता. त्यांचा चेहरा दक्षिणेकडे होता. तर त्यांचा उजवा हात. तर त्यांचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? रामरावांचा चेहरा शीर्षासन अवस्थेत असताना सकाळी दक्षिणेकडे होता. म्हणजेच आपल्या या भिंतीकडे, ती उत्तर आहे ना आपली, दक्षिणेकडे. तो उजवा हात पूर्व, काही उत्तर पूर्व दिशेला. नेक्स्ट. गणेश हा टॉपिक संपलेला आहे बरं का, आपण प्रश्न सोडवतोय त्याच्यावरचे. गणेश हा श्री गणेशाच्या मूर्तीकडे हात जोडून पाहत होता. गणेश हा श्री गणेशाच्या मूर्तीकडे हात जोडून पाहत होता. अभी बघ चमकतंय का? फोन घे इकडं. चमकतंय? ती कांडी बंद कर. ओके. नाही ना आता? ओके. तुम्हाला दिसतंय ना? आता चमकत नाही ना? गणेश हा श्री गणेशाच्या मूर्तीकडे हात जोडून पाहत होता व त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा होती. व त्याच्या डाव्या हाताला पूर्व दिशा होती. तर मग मूर्तीचा चेहरा कोणत्या दिशेला होता? हात वरती करायचा. शाबास, व्हेरी गुड, एकदम भारी. या एवढ्या टाइमात आपलं उत्तर आलं पाहिजे. व्हेरी गुड. कोणत्या दिशेला होता? कारण गणेशच्या डाव्या हाताला पूर्व दिशा होती. गणेशच्या डाव्या हाताला म्हणजे गणेशाचा उभा आहे आणि गणपती बाप्पा त्याच्याकडे पाहतोय. म्हणजे गणेशचं तोंड दक्षिणेकडे, गणेशचं तोंड आणि गणपती बाप्पाचं तोंड. झालं. एवढाच टाइम तुमच्याकडे परीक्षेत आहे. झालं क्लिअर? कोणी असं एका सर समजलं नाही? आपल्याला जो मुलगा उभा होता त्याचं नाव पण गणेश आहे आणि जो त्या देवाच्या जो पाया पडतोय त्या देवाचं पण नाव गणेशच आहे. बरोबर आहे ना? म्हणजेच गणपती बाप्पा. पण मग प्रश्न कोणावर होता? मूर्तीवर. समजताय ना? प्रश्न काय होता? मूर्तीवर. काय म्हटले? तर मग मूर्तीचा चेहरा म्हणजे मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला होते? उत्तर आपण पाठ करून घेतलंय ना. हे बघ, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण पाठ करून घेतलंय. मग आता ते म्हटले की गणेशाच्या मूर्तीकडे हात जोडून पाहत होता. पण तो आता कुठे पाहत होता आपल्याला माहितीये का? नाही. म्हणजे या लाईन आता तो कुठे उभा आहे, कसा उभा आहे आपल्याला माहित नाही. नेक्स्ट लाईन, सेकंड नंबरची लाईन आहे. त्याच्या डाव्या हाताला. कोणाच्या? जो हात जोडून उभा होता त्याच्या डाव्या हाताला. म्हणजेच मग तो असा झाला. तो असा होईल तेव्हा त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल? पूर्व. म्हणजेच तो असा पाहत होता.
मग गणपती बाप्पा त्याच्याकडे पाहत आहे आणि तो गणपती बाप्पाकडे. मग हा जो हात जोडून उभा आहे याचं तोंड दक्षिणेकडे. ही आपली दिशा कोणती रे? पाठ केली आहे. मग गणपती बाप्पाच्या तोंडाची दिशा कोणती? आपल्याला गणितात काय विचारलंय? गणपती बाप्पाच्या तोंडाची. उत्तर हे उत्तर आलं पाहिजे. आलं? नेक्स्ट. संध्याकाळी 6 वाजता. संध्याकाळी 6 वाजता. जोरात. संध्याकाळी 6 वाजता अमोल हा ग्रामपंचायतीत बसला होता. अमोल हा ग्रामपंचायतीत बसला होता. झाडू गिडू मारायला गेला असेल अमोल. संध्याकाळी 6 ग्रामपंचायत मध्ये काम नाही काही, चला ग्रामपंचायतची सफाई करू बुवा असं अमोल संध्याकाळी 6 वाजता ग्रामपंचायत बसला होता. काही नोट्या गिटा ग्रामसेवकांच्या पडल्या असतील बघ खाली. सापडली तर बरं आहे. त्यांच्या उजव्या बाजूला. कोणाच्या? अमोलच्या उजव्या बाजूच्या. त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून. त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश किरण आत येत होते. अमोल ज्या ग्रामपंचायत मध्ये बसला आहे त्या ग्रामपंचायतच्या उजव्या भिंतीतील. कोणाच्या? त्याच्या. अमोल बसलाय की नाही तिथे? मग तिथे एखादी बेंच असेल, अमोल तिथे बसलाय आणि त्या ग्रामपंचायतीच्या त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीतून प्रकाश किरण आत येत होते. कोण सांगू शकतं का काय प्रश्न असेल? तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेला असेल? चला तर अमोल एकदम भारी. मला एकदम असं वाटतंय की आज मी धन्य झाला. धन्य म्हणजे काय की शिकवणं सार्थक झालं आपलं. कारण 10 ते 15 जणांच्या आत मी प्रश्न संपल्याबरोबर वरती, म्हणजेच त्या लोकांना प्रश्न समजतोय. व्हेरी गुड. फक्त आता तो बरोबर उत्तर सांगता का चुकीचं ते पण आहे. प्रश्न सगळ्यांना समजला? नाही समजला तो वाचून घ्यायचा परत. आता मी प्रश्न किती वेळा वाचला? एकच वेळा वाचला ना. तुम्हाला सांगण्यासाठी वाचला तो पण. मी परत प्रश्न वाचला का? पण तुम्ही वाचू शकता. पण आता वाचल्याबरोबरच मला क्लिक झालं की नेमकं स्टोरी काय आहे. मग वाचल्याबरोबर जर आपल्याला स्टोरी क्लिअर होत असेल तर मग आपलं उत्तर लवकर येतं. पहा मग काय म्हणतोय आता. काय म्हणतोय तो आता की अमोल एका ग्रामपंचायतीमध्ये संध्याकाळी बसलाय. अमोल एका ग्रामपंचायत मध्ये संध्याकाळी बसलाय. माइंड ऍक्टिव्ह. मग तो जर बसलाय तर त्याच्या म्हणजे कोणाच्या? अमोलच्या उजव्या बाजूच्या भिंतीतून. अमोल जर सभे बसला असेल, अमोल जर असा बसला असेल तर ही उजवी बाजू. अमोल जर असा बसला असेल तर ही उजवी बाजू. अमोल असा बसला असेल तर ही उजवी बाजू. आणि अमोल जर असा बसला असेल तर ही उजवी बाजू. समजतंय? अमोल ज्या ही ठिकाणी बसलाय त्याच्या उजव्या हाताच्या भिंतीतून प्रकाश किरण आत येत होती. म्हणजेच त्या भिंतीला खिडकी आहे. हा पहिला कॉमन सेन्स झाला. डायरेक्ट भिंतीमधून कसं काय येतील? त्या उजव्या साईडच्या भिंतीतून प्रकाश किरण आत येत होती. प्रकाश किरण आत येत आहे म्हणजे सूर्याचेच असतील ते. आणि संध्याकाळी सूर्य कोणत्या दिशेला असतो? म्हणजेच अमोल असा बसलाय. म्हणजेच अमोल असा बसलाय. आता मी उभा आहे, बसू नाही शकत. म्हणजेच अमोल असा बसलाय आणि अमोलच्या उजव्या हाताच्या भिंतीतून इथे खिडकी आहे आणि खिडकीतून प्रकाश किरण आत येत आहे. इकडे खिडकी असेल तर प्रकाश किरण येतील का? कारण आता संध्याकाळी भाऊ संध्याकाळी इकडनं काहीच येणार नाही. सूर्य इकडे असतो, इकडनं येतील. म्हणजेच पश्चिमेकडून किरण आत येत होती. तर तो विचारतोय अमोलचे तोंड कोणत्या दिशेला असेल? पाठ केलेली दिशा आहे दक्षिण. आलं? 15 ते 20 लोकांचे उत्तर मी प्रश्न संपवल्याबरोबर रेडी होते. आपण त्यांच्यामध्ये आहे का हे पाहायचं. जर आपण नसू तर आपली प्रॅक्टिस कमी आहे. आपण जर त्या 15 ते 20 लोकांमध्ये नसू
तर आपली प्रॅक्टिस कमी आहे. सर मी पहिले प्रश्न वाचतो आणि मग सोडवतो. एकदम भारी टेक्निक आहे. 2 मिनिटात बी आलं उत्तर तर चालतंय, पण तुझ्याकडे टाइम फक्त 53 सेकंदाचा आहे. किती? 53 सेकंद तू डोळे बंद करू शकतो, उघडू शकतो. 1 सेकंदात आपण बंद करतो आणि उघडतो. किती? 1 सेकंदात 1 वेळा. तर असे 53 सेकंद तू डोळे बंद बी करू शकतो आणि उघडू शकतो. तेवढ्या टायमाच्या आत तुझं उत्तर झालं पाहिजे. बरोबर आहे ना? एक वाघ राहतो, वाघ. तो जंगलात कशासाठी जातो? शिकारीसाठी का फिरायले? हा, वाघ हा जंगलामध्ये कशासाठी जातो? हे झाला अभ्यास करणाऱ्या पोरांचं उत्तर. सर फिरायले, एन्जॉय. हा, मग काही वाघ जे मये ते 15 ते 20 जण पहिले ते एक्झॅक्ट शिकार करताय, आणि काही वाघ जे ते रील पाहताय इंस्टाग्रामवर रील पाहताय. तर मग विचार करा, तुम्ही एक वाघ आहे आणि अकॅडमीत तुम्ही आले तर शिकार करायसाठी आले, आणि शिकार करायचं सोडीसन तुम्ही लाकडं काप्याचं काम करताय. हा ना? जर त्या वाघाला मी कुऱ्हाड दिली तर तो काय करीन? शिकार करीन. तुमच्या हातात बी कुऱ्हाड दिलीये, तुम्ही काय करताय? लाकडं कापताय. म्हणजे वाघाला माहितीच नाहीये की मय काम शिकार करणे, म्हणजे वाघाला माहितीच नाहीये मय काम अभ्यास करणे. तो काय करतोय? लाकडं कापतोय. 9 वाजायला आंघोळ करतोय. वाघाला माहित नाही, लाकडं कापतोय त्या कुऱ्हाडनं. कुऱ्हाड कुठे वापरली पाहिजे? अभ्यास करण्यासाठी. आणि तुम्हाला तर कुऱ्हाड पैसे दिसन भेटली, अजून सापडली का अशी? पैसे दिसन 3200 दिले, कुऱ्हाड भेटली 30 दिवसासाठी. कापणं सोडीसन काय करतोय? झाड कापतोय. पुस्तकं कापणे. तू काय करतोय? काय करतोय तू? पटापट रील पाहतोय. लाकडं कापणं म्हणजेच काय? रील पाहणे. जे की आपलं काम नाहीये. आपलं काम आहे शिकार करणं. काय काम आहे आपलं? जो तो ज्याचा त्याचा विचार करा. बरोबर आहे की नाही? आता झाला गेला टाइमपास, विसरा. आता तरी ध्यानात घ्या की वाघ कशासाठी आलाय अकॅडमीत? वाघ लाकडं काप्याला आलाय का शिकार करायला आलाय? व्यवस्थित विचार करा. नेक्स्ट. कारण बाकीच्या पोरांची उत्तर मी प्रश्न सांगितले बरोबर येत आहे, त्या पोरांना बी मीच शिकवतोय आणि तुम्हाला बी मीच शिकवतोय. या पुढचा जमतो का पा? मोहन 2 किलोमीटर उत्तरेला गेला. मोहन 2 किलोमीटर उत्तरेला गेला. नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर गेला. क्लिअर? परत सांगू. मोहन 2 किलोमीटर उत्तरेला गेला. झालं. नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर गेला. नंतर पुन्हा डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. नंतर पुन्हा डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. तर त्याचे मूळ जागेपासून अंतर किती कापले गेले? तर त्याचे मूळ जागेपासून अंतर किती कापले गेले? 4 ऑप्शन मी तुम्हाला देईन. त्या 4 ऑप्शन मध्ये तुम्ही मला उत्तर द्यायचं.
1 12 किलोमीटर, 2 8 किलोमीटर, 3 4 किलोमीटर आणि 4 9 किलोमीटर. व्हेरी गुड. काही लोकांना ऑप्शनची बी गरज नाही, पण दिले आपण, कारण आपली परीक्षा कशी आहे, ऑप्शन वाईज आहे. नंतर कोणी म्हणायला नको की तुम्ही ऑप्शन दिले नाही. सगळ्यांनी मी म्हणतो म्हणून एक वेळा प्रश्न वाचणे. सगळ्यांनी मी म्हणतो म्हणून एक वेळा प्रश्न वाचणे, कारण प्रश्नामध्ये गुगली आहे. गुगली पकडताय का कोणी? पाहू. मागे आलं नाही अजून, गुगली सापडली नाही कोणालेच. 12 किलोमीटर. ऐका, अबे तू सर आहे का मी आहे? नाही सरच्या. ऐका, कापले गेले आणि किती आहे याच्यात फरक आहे का नाही? कापले गेले म्हणजे काय? कापले गेले म्हणजे काय? हा वाच. कोण आहे तो? मोहन. मोहन उत्तरेकडे 2 किलोमीटर, त्याच्यानंतर उजवीकडे 4 किलोमीटर, त्याच्यानंतर परत उजवीकडे 2 किलोमीटर गेला, त्यानंतर परत डावीकडे 4 किलोमीटर गेला. हा येते तो आहे, बरोबर का? मग तू काय केलं, हे मूळ ठिकाणापासून सर हे 4 आहे तर हे 4 आणि 4, मग तू काय म्हटलं, सर 8 किलोमीटर. कर्ण निघाला का रे? कर्ण निघाला का? कर्ण निघाला का? पुढे निघाला कर्ण? अरे कर्ण निघाला का? कर्ण, कर्ण बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. गुगली होती. ऐका आता त्याने आपल्याला असं म्हटलं का की तो मूळ ठिकाणापासून शेवटच्या ठिकाणापर्यंत किती अंतरावर आहे. एकदम सोपं सांगतो आता तुले. मी आड उभा आहे, हा मी आड उभा आहे आणि ती आपली भिंत कोणती रे? पश्चिमेची. मी आणि आपली भिंत याच्यात 10 फूटचं अंतर आहे. किती आहे रे? तर तू काय बोलशील आता? सर आणि भिंत यांच्यामध्ये 10 मीटरचं अंतर, 10 फुटाचे अंतर आहे. आणि मी ह्या भिंतीच्या इकडनं भिंतीपर्यंत गेला आणि भिंतीपासून इकडे आला. प्रश्न काय विचारतो व्यवस्थित पाया. तर मी किती अंतर कापले? कोणाकोणाला समजलं? मी काय बोलला, मूळ ठिकाणापासून ते अंतर किती अंतर आहे? सर 10 फूट आहे. मूळ ठिकाणापासून तर ते भिंत किती अंतर आहे? मूळ ठिकाणापासून तर ते अंतर किती अंतर कापले? मग कापले म्हणजे तो किती चालला. पहिले तर 2, नंतर 4, नंतर 2, नंतर टोटल सर त्याने 12 किलोमीटर अंतर कापले. हा कापले म्हणजे समजलं का? आता तुम्ही रनिंग करता, तुम्ही इथून कुसुंबा गेले रनिंग करत, बरोबर का? तुम्ही रनिंग करता ना, तुम्ही इथून कुसुंबा गेले रनिंग करत, कसे जाणार तुम्ही? इकडनं असे, मग रोडाने डायरेक्ट कुसुंब्यात. मग मी तुम्हाला विचारलं, इथून तर कुसुंब्यापर्यंत अंतर 3 किलोमीटर आहे. किती रे? आणि इथून आपल्या अकॅडमी पासून तर तो मधला रस्ता कोणता? नदीतून. कोणता? नदीतून तर कुसुंबा अंतर 2 किलोमीटर आहे. तर याच्यामध्ये फरक काय आहे? तुम्ही किती कापले? किती कापले? 3. किती कापले? आणि दोन्हीमधलं अंतर शॉर्टकट किती आहे? 2. मग तुम्हाला विचारलंय किती कापले? तुम्हाला ह्या 2 डिस्टन्स विचारलंय का? या दोन्हीमधलं अंतर विचारलंय का? या दोन्हीमधलं अंतर विचारलंय का? या मूळ ठिकाणापासून तर तो आता जिथपर्यंत आहे त्याचं उत्तर आहे 8 किलोमीटर. हा आहे शॉर्टकट. हा काय आहे? शॉर्टकट. त्याने विचारलंय आपल्याला. त्याने आता विचारलंय की मूळ ठिकाणापासून
त्याने किती अंतर कापले आहे, म्हणजेच तो किती चाललाय. तर याचं उत्तर आपण लिहिलं पाहिजे होतं 12 किलोमीटर. हा प्रश्न आलाय वर्धा पोलीस 2024 ट्रिपल स्टार प्रश्न करा, कारण आपण इथे चुकले. आणि त्याचं एक्सप्लेनेशन सगळ्यांना समजलं. कापले आणि आहे याच्यात फरक, आणि हे तर एकदम सोपं सांगून दिलं ना. मियूबाई आणि भिंत या दोघींमध्ये 10 मीटरचं अंतर आहे. समजा मियूबाई आणि भिंत याच्यामध्ये किती अंतर आहे? किती आहे रे? किती आहे? 10 मीटर धरू आपण. भिंत आणि माझ्यामध्ये किती आहे रे? 10 आहे. पण मी आता चालत चालत भिंतीपर्यंत गेला, इथपर्यंत या भिंतीपर्यंत गेला, हात लावला आणि परत भिंतीकडून रिटर्न मूळ ठिकाणावर आला. तर आता मी किती अंतर कापले? मग आता तुम्ही उत्तर द्या सर, तुम्ही 20 मीटर चालले. कापले म्हणा की चालले म्हणा. सर किती चालले? 20 मीटर. 10 20. जर 3 फेऱ्या मारल्या तर 30 मीटर कापले. 4 मारले तर कापले. आणि दोघांमध्ये अंतर किती आहे याच्यातला डिस्टन्स समजला का? फरक समजला का? मग आपल्याला शेवटचा शब्द वाचणं गरजेचं होऊन गेलं आता. बरोबर आहे की नाही? कारण 2024चा रिसेंट प्रश्न आहे. तर मग कॉपी होऊ शकतो. सगळेजण ब्रह्मदी 8 किलोमीटर करी जणी जातील. आणि आपण ज्याला की आपल्याला माहिती आहे की काय टेक्निक आहे, कापलेची टेक्निक काय आहे आणि आहेची टेक्निक काय आहे, असे तुम्ही मागचे सगळे प्रश्न उचलून पहा. आता मी त्याच्यासाठीच तुम्हाला प्रॅक्टिस करायला सांगितली होती. तिथे बघा आपले हे गणित झाले बघा, इथं असं 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 आणि तो परत असं. मग आपल्याला हे विचारलं होतं की अंतर किती. मग तिथेच आपण शिकले होते ना की 2 समोरासमोरचे सारखे असतात. प्रकार 2 पहा ना आपला. पहा प्रकार 2 काढ आपला. त्याच्यात पहा चौकोन तयार झालाय की नाही? तिथे पहा बरं किती अंतर कापले असं म्हटलंय का त्याने? मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे? हा, मूळ ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे? आलं का? अंडरलाईन मारा. किती अंतरावर आहे आणि किती अंतर कापले, या 2 शब्दांमध्ये फरक आहे. समजतंय का? कोणाकोणाला समजलं सर? एकदम खतरनाक समजलं. मग मी त्याला प्रश्न विचारतो. सर मला समजलं. व्हेरी गुड. अरे एवढ्याच लोकांना समजलं, बाकीच्या झपमध्ये का? तू समजलं का? बरं, परत पाहू आपण. हा गोल आहे, हा सचिन आहे, हा सचिनचं मूळ ठिकाण, हे सचिनचं मूळ ठिकाण. बरोबर का? आता सचिन जर हा पूर्ण गोल फिरतोय, कुठून निघाला तो? इथून निघाला आणि पुरा गोल फिरला तो, पृथ्वीलाच प्रदक्षिणा मारली त्यानं, तर झालं डायरेक्ट 100 किलोमीटर. बरोबर का? बरोबर. मग आपण याला काय म्हणू? सचिनने 100 किलोमीटर अंतर कापले. व्हेरी गुड. सचिनने 100 किलोमीटर अंतर. पण सचिन आता डायरेक्ट असा गेला, म्हणजे तो लॉंग कट जात होता ना. समजतंय का? तो लॉंग कट जात होता ना, आता शॉर्टकट गेला. हे अंतर आणि हे अंतर 20 किलोमीटर आहे. किती रे? आता तुम्ही ते शब्दशः जाऊ नका सर मग अर्ध आहे ना 50 असेल, तसं नाही. सचिन आता शॉर्टकट 20 गेला. तर मग आता हा कसा तयार झाला? सचिन किती किलोमीटर, सचिन आणि हा पॉइंट जिथे तो आहे याच्यामध्ये किती अंतर आहे? या दोघींमध्ये 20 आहे. पण सचिननं टोटल अंतर कापलं किती आहे? याच्यापेक्षा सोपं तर तेच होतं आपलं भिंतीवाला, है की नाही? आता हे थोडस नॉलेज असणाऱ्या लोकांना समजेल. नॉलेज म्हणजे काय, पहिली दुसरीतल्या पोरांना बी समजेल ते. अंतर आहे किती आणि कापतोय किती. बरोबर आहे की नाही? चलो, कापणे म्हणजे काय? एक्झॅक्ट. कापणे म्हणजे काय? एक्झॅक्ट तो चालला किती. आणि दोन्हींमध्ये किती अंतर आहे? शॉर्टकट. दोन्हींमध्ये किती अंतर आहे? शॉर्टकट. चला 12 आलं, स्टार मारला. नेक्स्ट, एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे, एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो.
23 मीटर जातो. मी असं म्हणू शकतो का 23 मीटर कापतो? म्हणजेच तुम्हाला समजलंय. जातो म्हणजेच कापतो. माणूस चालतो म्हणजेच काय? कापतो. कापण्याचा शब्दाचा अर्थ पकडायचा नाही. कैचीनं कापतो का सर तो? कापतोय याचा अर्थ चालतोय, जातोय, अंतर पार करतोय. तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो. तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो. तेथून पुन्हा उत्तरेकडे 18 मीटर चालतो. तेथून पुन्हा उत्तरेकडे 18 मीटर चालतो. तर मूळ स्थानापासून तो मुलगा किती मीटर अंतरावर असेल? झाला का? प्रश्न चेंज झाला का? याचं उत्तर आता कापतो येणार नाही. तो किती मीटर अंतरावर असेल म्हणजेच काय विचारलं रे आपल्याला? शॉर्टकट. शाबास. तेथून पुन्हा उत्तरेकडे 18 मीटर चालतो. तर मूळ स्थानकापासून तो किती मीटर अंतरावर असेल? चला सगळ्यांनी व्यवस्थित पहा.